हे जाणार तुम्ही इथं ठेव. तुला खाऊ काय खाजा घे खाजा खाजा आवडता तुला आवडता बरोबर बघा वा वा जायचं तू एवढा काय भाषा आता सकाळी काय तुम्ही कोण आहे? अबे मीचा ना खरा इवन राजूस की पाहिले ना कपडे बँडवाला वाटून आलो का यार मला वाटलंच होतं हा कोणतरी कुठं आहे म्हणून. ते जाऊ दे तिथे जाऊ दे पण खरं इथं उभा आहे ना माझ्याकडे पाहिजे बाप्पा तुम्ही इकडे तिकडे काय पाहून आलं बे ये रे बाहेर ये. अरे ये काय नाही करत अरे धरून ठेवलं ना आतमध्ये चल कसं येईल मी तू बंद करून घेतलं आतून. शाबास शाबास ये तुम्हाला कुठे लागले तर नाही ना? अजिबात नाही. शक्य आहे का? मी कशालाच घाबरत नाही. काही नाही. एक मिनिट. हा कोण? हा तू सरकशी मध्ये घुसून खूप मोठा गुन्हा केला आहेस. चुकीला माफी नाही माहिती आहे. दगडी चालना मस्त तुला जोक करायला आवडतं. तुला जोक करायला खूप आवडतं. नाही तसं काय. तेच तुला आजपासून करायचंय. आजपासून तू रोज या सर्कस मध्ये क्लाउन असणार. लावून रोज? पण काम काय करायचं? अरे लावून नाही क्लाउन म्हणजे जोकर. आजपासून तू या सर्कशीचा जोकर. आनंद असो नाही मग पगाराचं काही बोललेच नाही. नुसतंच म्हणले जोकर. जीएसटी आली 18% आले हे सगळं कसं होणार? काहीच बोलले नाही. खाली सोडू वाघ नाही नाही सोडू वाघ सोडू अश्विनी ये ना ये ना ये ना. प्रिये जगू का
श्वासा तुझ्या विणा मी राणी ग अशीच जिंदगीत आणि बाणी ग तू ये ना प्रिय तू ये ग प्रिय मी तर प्रेम दिवाना रसीला दे प्यार जरासा नशीला मी तर प्रेम दिवाना रसीला दे प्यार जरासा नशीला बेल्यांची नागिन निघाली नाकोपा डोलायला लागला अरे बेल्यांची नागिन निघाली नाकोपा डोलायला लागला बेल्यांची नागिन निघाली नाकोपा डोलायला लागला बेल्यांची नागिन निघाली नाकोपा बेल्यांची नागिन निघाली नाकोपा डोलायला लागला क्या बात है जोरदार टाळा झाला पाहिजे शान सरांसाठी वा वा याच्यापेक्षा चला हवा येऊ द्याच्या भागाची सुरुवात कुठल्या छान पद्धतीने होऊ शकते इतकी सुरीली सुरुवात आणि ती सुद्धा इतक्या मराठमोळ्या आवाजात तीही एक असा व्यक्ती जो फक्त बॉलिवूडचा नाहीये तर तितकाच मराठीचा सुद्धा आहे कारण इतक्या मनापासून जे मराठी बोलतात आणि मराठीच गाणी त्यांनी गायली या एपिसोडमध्ये जोरदार टाळ्या शान सरांसाठी झाल्या पाहिजे धन्यवाद थँक्यू 45 वर्ष महाराष्ट्रामध्येच माझं वा वा झालं ना तर महाराष्ट्रानेच झालं मग 45 वर्ष महाराष्ट्रात आहे तर मराठी आलंच पाहिजे बा. हे तर मला खूप आवडलं तर आज सुकरटवाडीचं रंगरूप बदललेलं आहे सगळ्यांना माहिती आहे सेट याच्या मागे हाईट झाला सगळं कारण आज इकडे सर्कस लागली आमच्याकडे हा तिथं मला हा दिसतच आता आणि कसं आहे आपली सर्कस असं असतं रोज सर म्हणजे काय कधी हिंदीत गायचं कधी मराठीत गायचं त्यामुळे सर्कस तर सगळ्यांची चालू आहे कलाकार मला वाटतं की प्रत्येक कलाकार हा खऱ्या अर्थानं जोकरच असतो जो सगळ्यांचं मनोरंजन करत असतो आणि आजचा एपिसोड हा ट्रिब्यूट आहे या सगळ्या विदूषकांसाठी कारण हा कार्यक्रम 3 वर्ष चाललेला आहे सुकरटवाडीमध्ये एक गुलकन केबल नेटवर्क आहे सगळ्यांना माहिती आहे केबल नेटवर्कवरती अनेक कार्यक्रम होत असतात तर भविष्य सांगण्यासाठी आमच्याकडे एक काका येत असतात त्यांचा एक कार्यक्रम इकडे छोटासा आपण बघूयात आज कोणाच्या भविष्यात काय लिहिलेलं नमस्कार 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 तर आज या ठिकाणी गुलकन केबल नेटवर्कवरती मी या गुलकन केबल नेटवर्कचा मालक सदानंद बुच्चे अतिशय मनापासून आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो काय रे राजकारणाची टीम या ठिकाणी आज आपल्याकडे प्रमोशनसाठी आली त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे आपण आज या सगळ्यांचं भविष्य सांगायला एक माणूस या ठिकाणी येणार आहे ज्या माणसाची आपण आतुरतेनं नेहमी वाट बघत असतो आणि जो सगळ्यांच्या घराघरात पोहोचलाय असा त्याचा लय गैरसमज जोरदार टाळ्या चंद्रविलास फाजिल यांच्यासाठी या हा टॅलेंटेड माणूस हा फारच टॅलेंटेड त्यांच्या टॅलेंटसाठी एकदा जोरदार टाळ्या